नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये आता प्रिया वारंवार खोटं बोलत असते. काही झालं तरी सुद्धा प्रियाला खोटं बोलून अश्विनचं मन जिंकायचं असतं आणि म्हणूनच पूर्णा आजी खूपच चिडलेली असते. पूर्णा आजी प्रियाला म्हणते, तन्वी, आपण जे केलंच नाही त्याचं श्रेय आपण घेऊन काय उपयोगाचं. तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व जेवण कल्पना आणि याच्या बायकोनी केलंय. तेव्हा मात्र प्रिया बोलते, पूर्णाजी, तू असं का बोलतेस? पूर्णाजी, उगाचच तू काही बोलू नको. तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, मी काही बोलते नाही, मी काही बोलत नाही. मी जे खरं आहे ना तेच बोलते. अगं, मला कळून चुकलं. एक नंबरची खोटारडी आहेस तू, आणि तुझ्यावरती तर माझा विश्वासच राहिला नाही. त्यावेळेला अश्विन बोलतो, तन्वी, हे सर्व काय आहे? तन्वी, तू खोट का बोलतेस? किती वेळा सांगितलं, तन्वी, खोटं बोलत जाऊ नकोस, पण तू मात्र ऐकतच नाही. तेव्हा लगेच तन्वी बोलते, अश्विन, अश्विन, माझ्यावरती विश्वास ठेव. अरे मी खोटं नाही बोलले. अश्विन, तुला तर माहिती आहे ना मला हे सर्व करायला किती जड जातं ते. अश्विन, कसं सांगू मी तुला, मला नाही जमत एवढा स्वयंपाक, म्हणून मी तुझ्यासाठी काहीच करणार नाही. असं होतं का? पुढे मालिका पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा अश्विन बोलतो, स्वयंपाक नाही जमत तर नाही म्हणायचं, पण खोटं बोलून दुसऱ्याचं श्रेय मिळवणं हे चुकीचं आहे. तन्वी, तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. त्यावेळेला प्रिया मोठ्याने ओरडते, बस झालं अश्विन, बस झालं. येता जाता माझाच अपमान करायची काही एक गरज नाही. मला काही कळत नाही का अश्विन, तू कसं वागतोयस ते? प्रत्येक वेळेला तू तुझं तेच खरं करतोयस, आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी या गोष्टीवर बोलायचंच नाही. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुझं तेच खरं असं होऊ शकतं. तेव्हा लगेच तन्वी बोलते, अश्विन, पुरे, अश्विन, तुझं हे वागणंच मला मुळात पटत नाही आहे. अरे, तू असं का वागतोस? तू या सर्व लोकांवरती विश्वास ठेवतोस आणि माझ्यावरती विश्वासच ठेवत नाहीस. त्यावेळेला अश्विन बोलतो, तुझ्यावरती आणि विश्वास आहे ना, खूप आहे, पण त्या विश्वासाचं सोनं केलंस तर मला आवडेल. पण तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे. काय आहे ना, तन्वी, कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा तू यांच्यासारखं जेवण नाही बनवू शकत. आणि तू समजा जरी खोट बोलली असतीस आणि पूर्ण आजीने किंवा घरच्यांनी जरी तुला साथ दिली असती, तरी मम्माच्या हातची चव आणि सायली वहिनीच्या हातची चव मला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा खोटं बोलून माझ्याशी फसवणूक करायची नाही. तेव्हा मात्र प्रिया चांगलीच तोंडघशी पडते आणि प्रिया तिथून तावातावात निघून जाते. तेव्हा लगेच अश्विन सुद्धा, तन्वी, तन्वी, असं करत असतो. त्यावेळेला पूर्णाजी बोलते, अश्विन, थांब. प्रत्येक वेळेला ती चिली की तिच्या पाठीकडून धावायची गरज नाही. अश्विन, एक गोष्ट लक्षात ठेव, किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे प्रत्येक वेळेला तिच्या पाठीपाठी धावायची गरज नाही. तिला जरा एकटं राहू दे. तिची चूक तिला कळली की आपण बघूच. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, पूर्णा आजी, तुला तर माहिती आहे ना ती कशी वागते. ती उगाचच मला तिच्याशी भांडण नाही करायची. त्यावेळेला लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी, तुम्ही हवं तर तिच्याशी थोड्या वेळाने बोलायला जा. थोड्या वेळाने कदाचित तिचा राग निघून जाईल, पण तुम्ही जर का आता तिच्या जवळ बोलायला गेलात तर उगाचच ती अति भाव खाईल, असं नाही का वाटत? तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते, कारण तिने हे सर्व ऐकलेलं असतं. अश्विन सायलीला बोलतो, सायली वहिनी, तू बोलतेस ते मला पटतंय, मला समजतंय. खरं सांगायचं तर मला तुझं बोलणंच कळतंय, पण प्लीज सायली वहिनी,
लवकरात लवकर मला जेवायला दे, कधी एकदा तुमच्या हातचं खातोय असं झालंय. तेव्हा मात्र प्रिया स्वतःशीच बोलते, हा अश्विन माझ्या हातातून निसटत चाललाय, काही झालं तरी सुद्धा या अश्विनला मला सोडायचं नाहीये. काय करू म्हणजे हा अश्विन माझ्या मागे मागे करेल. ही म्हातारी स्वतःला खूपच शाणी समजते, प्रत्येक वेळेला मला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न करते. काय, हिचा पहिल्यांदा बंदोबस्त करायचा आहे. जोपर्यंत मी हिचा बंदोबस्त करत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, म्हणजे नाही. आता तर मी सगळं काही अशी अवस्था करेन ना की सगळेजण बघून आवाज होतील. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अश्विन रूममध्ये आलेला असतो. त्यावेळेला प्रिया शांतपणे बसलेली असते. त्यावेळेला अश्विन बोलतो, तन्वी, चल जेवून घे. त्यावेळेला प्रिया बोलते, कशाला, तू जेवलास ना. त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो, हो, मी जेवलो, कारण तू उगाचच कोणत्याही गोष्टीचा राग धरून ठेवतेस आणि मला तीच गोष्ट आवडत नाही. तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुला माफ करायचं नाही, म्हणजे नाही, आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते, तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णा आजी बोलते, तन्वी, नव्याला ब्लॅकमेल करणं पहिल्यांदा सोडून दे, कितीही काही झालं तरी तू सुधारणार नाहीसच. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, पूर्णा आजी, तुला कुणी माझ्या रूममध्ये यायला सांगितलं, आणि पूर्णा आजी, तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या आणि अश्विनच्या मध्ये बोलण्याची. तेव्हा अश्विन बोलतो, तन्वी, काय बोलतेस तू? तू पूर्ण आजीला बोलतेस एवढं लक्षात ठेव. तेव्हा लगेच प्रिया बोलते, हो, मी पूर्ण आजीलाच बोलते, कारण ही म्हातारी प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात लुडबुड करते, प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात धडपडत असते. किती वेळा सांगितलं या म्हातारीला, माझ्या आयुष्यात धडपडू नकोस, तरी सुद्धा ही ऐकत नाही. तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया मोठ्याने बोलते, सांगितलं जा इथून, तरी सुद्धा इथे लाजग्यासारखी काय उभी आहेस, आणि ती पूर्ण आजीला धक्के मारून बाहेर ढकलते. तेव्हा मात्र अश्विनचा ताबा सुटतो आणि अश्विन प्रियाच्या सटासट कानाखाली आणतो आणि प्रियाला म्हणतो, तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या पूर्णाजीला धक्के मारून बाहेर काढण्याची? बोल, पहिल्यांदा बोल. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, अश्विन, पुरे, येता जाता कोणाशीही काही बोलायची गरज नाही. अश्विन, तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस, आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, गप्प बस, तुला कळतंय का तू काय वागतेस ते? अगं, स्वतःला काही कळत नाही आणि परत माझ्याशी दादागिरी करतेस. अगं, कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का तन्वी? तू आज जे काही वागलीस ना, ते चुकीचं वागलीस. त्यावेळेला तिथे सायली, अर्जुन आलेले असतात. त्यावेळेला घडलेला सगळा प्रकार सायली, अर्जुनच्या कानावर पडतो. तेव्हा मात्र सायली प्रियाच्या झिंजा उगतात, पूर्णा आजीच्या पायाशी टाकते आणि पूर्णा आजीला म्हणते, पूर्णा आजी, तुम्हाला हिला माफ करायची गरजच नाही. कळला ना हिचा स्वभाव कशी आहे ती? पूर्णा आजी, ही मुलगी कधीच सुधारूच शकत नाही आणि मला तर या मुलीशी बोलायची इच्छाच नाही. आता तर पुरे, आता कितीही झालं तरी सुद्धा या गोष्टी मला अजिबात ऐकायच्या नाहीत, म्हणजे नाहीत. तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला ढकलते आणि तिथून निघून जाते. त्यावेळेला अश्विन प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद करत म्हणतो, तुझी लाज वाटते मला, तन्वी, तुझ्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आणि ती चूक मला सुधारायची आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खरोखर आता तरी प्रियाचं सर्वांसमोर खरं रूप आलंय. आता तरी सुभेदार कुटुंबाला प्रियाचा खरा चेहरा समजेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.